नमस्कार, जीएन न्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। उमरेड WCL उडान पुलावर भीषण अपघात, उभ्या ट्रॅव्हल्स खाली आल्याने दुचाकी धडक, गंभीररीत्या जखमी। आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास उमरेड येथील WCL परिसरामध्ये उडान पुलावरती सुएग नावाची ट्रॅव्हल्स नादुरुस्त असल्याने उडान पुलावरती उभी असताना अचानकपणे नागपूरकडून उमरेडकडे येणाऱ्या दुचाकी चालक स्वाराने बॅरिकेड्सला तोडून डायरेक्ट आपली गाडी जी आहे ती बस खाली नेली आणि त्यामध्ये त्याचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये तो गंभीररीत्या जखमी झाला असून वेळीच पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत दुचाकी स्वाराला उपचारार्थ उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले। दुचाकी चालक गंभीररीत्या जखमी असून त्याच्यावरती प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आल्याचे समजते। दुचाकी चालक उमरेड येथील आशिष विठ्ठल मावळे शिवनगर उमरेड येथील रहिवासी असल्याचे समजते। दुचाकीने बॅरिकेड्स तोडून ट्रॅव्हल्सच्या खाली गेल्याने हा मोठा भीषण अपघात घडला। उमरेड पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुचाकी स्वार उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाला आणि त्यामुळे येथे घडणारा मोठा प्रकार जो आहे तो थोडक्यात नमवला। सदर बस ही नादुरुस्त असल्याने सदर अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, परंतु दिवसा ढवळ्या दुचाकी चालक हा बॅरिकेड्सला तोडून बसच्या खाली दुचाकी नेतो आणि त्या ठिकाणी तो गंभीररीत्या जखमी होतो। यावरून तो नशापाणी करून तर नव्हता अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी बघ्यांच्या भूमिकेमुळे सुरू होती। पुढील तपास उमरेड पोलिसांची चमू करीत असून सत्य काय ते लवकरच बाहेर येईल, परंतु सदर अपघाताची कुठलीच माहिती सध्याही पोलिसांच्याकडे नसून प्रत्यक्षदर्शी इसम सुद्धा या ठिकाणी नसल्याने या प्रकरणामध्ये सत्य काय ते सध्या तरी सांगता येत नाही। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो, नागपूर।